आणि बातमी आहे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची। त्यांचा राजीनामा अखेर देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाय। राजीनामा पत्र पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेले आहे। कोकाटेंनी अजित पवारांकडे आपला राजीनामा सोपवला होता, ज्याची माहिती त्यांनी पोस्ट करत दिलेली। कोकाटे यांचा अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांची टीम कधीही मुंबईत पोहोचू शकेल। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांची भेट घेऊन हे पथक मुंबईकडे रवाना झालंय। लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन कोकाटे यांना हे अटक वॉरंट बजावणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत कायदेशीर अडथळा तुर्तास नाहीये। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीचीही गरज दिसत नाहीये। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला देईल। 50 तासात माणिकराव कोकाटे यांचा खेळ कसा खल्लास झाला त्या घटनाक्रमावरती एक नजर टाकूया। 16 डिसेंबर दुपारी 2:45 वाजता सेशन्स कोर्टाने कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवली। 17 डिसेंबर सकाळी 11 वाजता कोकाटेंच्या अटकेसाठी याचिकाकर्त्यांनी अर्ज केला। 17 डिसेंबर सकाळी 11:15 कोकाटे नॉट रिचेबल झाले। मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी दांडी मारली। 17 डिसेंबर सकाळी 11:40 कोकाटेंची खाती कुणाकडे द्यायची असा मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला। 17 डिसेंबरला दुपारी 1:30 वाजता अटक वॉरंट जारी करण्यात आला। कोकाटे त्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल झाले। 17 डिसेंबरलाच दुपारी 3:10 हायकोर्टाने तातडीने सुनावणीला नकार दिला आणि शुक्रवारी सुनावणी ठेवली। 17 डिसेंबरला रात्री 9:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडची खाती काढून घेतली। 18 डिसेंबरला सकाळी 9 वाजता नाशिक पोलिसांनी अटकेसाठी मुंबईत जायची तयारी केली। 18 डिसेंबरला संध्याकाळी 5:15 वाजता कोकाटेंना अटक करण्यासाठी पोलीस पथक मुंबईकडे निघालं। 18 डिसेंबरला संध्याकाळी 5:22 कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याची अजित पवार यांनी माहिती दिली आहे। दरम्यान कोकाटेंच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी काय म्हटलंय आपण बघूया। मला वाटतं फार जुनं प्रकरण आहे, तर त्या जुन्या प्रकरणाचं दुर्दैवानं न्यायालयाच्या निर्णयाचा प्रतिक्रिया करणं योग्य नाही आहे। परंतु मला वाटतं निश्चितपणे माणिकरावांवर एक प्रकारचा अन्याय झाला की माझी भावना। कोकाटे रमी खेतानी सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्डवर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करताय, कायद्याने नाही। नाही, कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे। माणिकरावजी कोकाटे यांनी राजीनामा दिला। मला असं वाटतं की तो राजीनामा अजितदादाकडे आला आणि अजितदादांनी तो मुख्यमंत्र्याकडे पाठवला। कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे आमच्या सरकारनं दाखवून दिलं आहे। नवाब मलिक जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा दिला नव्हता। केजरीवालने सुद्धा जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा दिला नव्हता। पण तो आमचा पक्ष हा कायद्यानं चालणारा, कायदे पाळणारा असल्यामुळं आणि कोकाटेंनी राजीनामा दिला असल्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की मुख्यमंत्री लगेच तो मान्य करतील। आणि नाशिक पोलिसांचं पथक अटक वॉरंट घेऊन मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे। थोड्याच वेळात पोलीस पथक लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचणार आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सध्या माणिकराव कोकाटे हे उपचारार्थ दाखल आहेत। त्यांचं अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि नाशिक पोलिसांचं पथक मुंबईमध्ये पोहोचलंय। पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। पद्मेश, नम्रता, नाशिकहून जे निघालेले पथक आहे कोणत्याही क्षणी जे बांद्रा येथील लीलावती हॉस्पिटल तिथे पोहोचेल। जवळपास 10 मिनिटात हे जे पथक आहे ते आता लीलावती हॉस्पिटलमध्ये येतील। जवळपास BKC येथे ते पथक आहे आणि थेट ते वरती जातील आणि या संदर्भात जे डॉक्टर आहेत त्यांची देखील आपण पाहिलं चौकशी देखील करतील किंवा काय पुढचे अपडेट्स आहेत माणिकराव कोकाटे यांची घेतील आणि पुढची जी प्रोसिजर आहे ती करण्यात येईल अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। त्यानुसार एक जी गाडी आहे ती स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे बांद्रा पोलीस स्टेशन तिथे जाईल आणि तिकडे जी प्रोसिजर आहे ती देखील कंप्लीट करून संपूर्ण जे नाशिकहून आलेले जे पथक आहे ते या लीलावती हॉस्पिटलमध्ये येतील। आज आपण पाहिलं 2 दिवसापासून माणिकराव कोकाटे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि ते त्यांचा राजीनामा झाल्यानंतर आता पुढे काय होणार हे पाहायला महत्त्वाचं असेल। अगदी पद्मेश, हे पथक साधारण कुठपर्यंत पोहोचलंय असा अंदाज आपण आता वर्तवू शकतो?
आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार हे जे पथक आहे ते BKC ला आलेलं आहे आणि कलानिकाचा जो सिग्नल आहे तो क्रॉस करून कनेक्टरने म्हणजे या वेस्ट साईडला ते लीलावती हॉस्पिटलला येत आहेत आणि कोणत्याही क्षणी म्हणजे 5 ते 10 मिनिटात हे जे पूर्ण पथक आहे त्यात अनेक नाशिकचे जे पोलीस अधिकारी आहेत ते इथे येतील आणि ते थेट हॉस्पिटलमध्ये जाईल आणि एक त्यांची जी टीम आहे ती बांद्रा पोलीस स्टेशन म्हणजे जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिकडे जाईल, जे पूर्ण जे डॉक्युमेंट्स असतील ते क्लिअर करतील आणि बांद्रा पोलीस स्टेशनचे काही अधिकारी देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये येतील आणि जी पुढची जी प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करतील. पद्मेश, लीलावती हॉस्पिटलमध्ये माणिकराव कोकाटेंसोबत त्यांचे कोणी कुटुंबीय किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा पक्षाचे कोणी पदाधिकारी असे कोणी आहेत का? नक्कीच त्यांचा जावई आणि काही कार्यकर्ते जवळपास 3 तासापूर्वी लीलावती हॉस्पिटलमध्ये आले होते आणि ते थेट 6व्या मजल्यावरती जिथे 609 या रूम मध्ये माणिकराव कोकाटे ऍडमिट आहेत त्या रूम मध्ये त्यांची चौकशी करण्यासाठी गेले होते आणि जवळपास 3 ते 4 तासांपासून हे जे कार्यकर्ते आणि त्यांचा जावई हे आता वरती आहेत आणि ते कोकाटे सोबतच आहेत आणि बाकीचे त्यांचे काही जे मित्र आणि जे परिवार आहे तो देखील आता कोकाटे सोबत आहे. आपण पहिल्या 2 दिवसापासून कोकाटे याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. ते ICU मध्ये देखील होते. त्यांना नंतर जे जनरल वॉर्ड आहे त्यामध्ये देखील शिफ्ट करण्यात आलं आणि आज जे त्यांनी जे राजीनामा दिल्यानंतर आता जे नाशिकचे पथक जवळपास 5च्या सुमारास निघालेले आहेत. पुढील 10 मिनिटात या लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. धन्यवाद पद्मेश या सगळ्या माहितीबद्दल. आणि माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू विजय कोकाटेंविरोधात नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने अटक वॉरंट काढलं. माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. पोलिसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू आहे. विजय कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेच्या स्थगितीसाठी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही असं कळतंय.